तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, वटपौर्णिमेच्या दिवशी अर्पिताच्या हातातून आरतीचं ताट खेचणाऱ्या राजसीचं समीरने थोबाड फोडलेलं असतं आणि तिला तिची लायकी दाखवून दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे वटपौर्णिमा येणार असते. सर्व बायका वटपौर्णिमेचं व्रत करतात आणि आपला नवरा कसाही असला तरी त्याच्यासाठी पूजा ठेवतात आणि 7 जन्म हाच नवरा मिळू दे म्हणून इथे वडाला फेऱ्या मारून इथे आता मागणं मागतात. पण इथे आता समीरच्या बाबतीत सगळंच वेगळं आहे. म्हणजे समीर हा फक्त दाखवण्यापुरतं नाही किंवा बोलण्यापुरतं नाही. समीर मुळातच खूपच जास्त चांगला दाखवलेला आहे आणि त्याचं अर्पितावरती खूप जास्त मनापासून प्रेमसुद्धा आहे. आणि तिची काळजी घेत असताना, तिला काही हवं नको ते बघत असताना कधीही त्याच्या मनामध्ये अडी येत नाही. तो इथे मनापासूनच तिला प्रत्येक गोष्ट विचारत असतो. त्याचमुळे प्रेक्षकांनो, समीरचं अर्पितावरती किती प्रेम आहे आणि नवरा म्हणून तो किती चांगला आहे, एक माणूस म्हणून तो किती योग्य आहे, हे त्याने पुन्हा एकदा वटपौर्णिमेच्या दिवशी सिद्ध केलेलं असतं. तर इथे अर्पिताने घर सोडून जावं अशी इच्छा असते, ती म्हणजे निलांबरीची. तिला असं वाटत असतं की आता अर्पिता माझ्या मुलाला काही शोभत नाही. तिच्या अंगावरती भाजलेले जे वण आहेत ते जर गेले नाही तर माझ्या मुलाला ते शोभणार नाही आणि म्हणूनच ती आता त्याच्या आयुष्यातून निघून गेलेलीच बरी. बायकासुद्धा म्हणत असतात की समीरला लाज वाटत असेल तिला कुठेतरी बाहेर वगैरे घेऊन जायला, नाही का? तेव्हा इथे ही गोष्ट निलांबरीच्या मनामध्ये खूपच आता आलेली असते की काहीही झालं तरी आता ही मुलगी या घरातून निघून गेली पाहिजे. तेव्हा ती अर्पिताबरोबर गोड गोड बोलत असते, तिला काही हवं नको ते बघत असते आणि मग तिला खाऊ पिऊ स्वतःच्या हाताने घालून आईसारखं प्रेम देऊन मग तिला गोड गोड बोलून घरातून जायला सांगायचं, असं सुद्धा निलांबरीने ठरवलेलं असतं आणि म्हणूनच ती तसं वागत असते. तिने अर्पिताला खायला प्यायला दिलेलं असतं आणि ती तिच्यासाठी गजरा घेऊन आलेली असते आणि ती म्हणते, अर्पिता हे घे, तुझ्या केसांमध्ये आता गजरा माळ. ती म्हणते, आई अहो नको, कशाला गजरा वगैरे, आता तो गजरा मला खरंच शोभणार तरी आहे का? तेव्हा अर्पिता असं म्हणाल्यानंतर निलांबरी म्हणते, हो ना, आता हा गजरा तुला शोभणार नाही, तसंच आता तू सुद्धा माझ्या मुलाला शोभणार नाहीस गं. तुला नाही असं वाटत का? समीर अजून तरुण आहे, त्याच्यासमोर त्याचं अख्खं आयुष्य पडलंय. त्याच्या गळ्यातलं लोणणं होण्यापेक्षा त्याच्या आयुष्यातून गुपचूप कुणालाही काही न सांगता निघून गेलीस तर चांगलं होणार नाही का गं? म्हणून म्हणते, हे असे वण तुझ्या अंगावरती आहेत, तू आता पहिल्यासारखी सुंदर नाही आहेस, तू कुरूप दिसायला लागली आहेस आणि म्हणूनच मला असं वाटतं की माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा तू त्याच्या आयुष्यातून निघून गेलेली बरी. ऐकशील का माझं? करशील का असं? जाशील का माझ्या समीरच्या आयुष्यातून निघून? तेव्हा इथे आता काय बोलावं तिला काहीच कळत नसतं. तेव्हा ती म्हणत असते, पण हे काय बोलताय तुम्ही? समीरला सोडून जायचं? ती म्हणते, हो, तुझ्याकडे दुसरा काही पर्याय नाही आहे. अगं असं अजून किती वर्ष तू त्याच्या आयुष्यामध्ये राहणार आहेस? समीर बिचारा काही बोलणार नाही, पण त्याच्या मनामध्ये शेवटीला तो विचार करतच असेल ना. त्याला वाटत असेल की ह्या बाईबरोबर मी किती आता आयुष्य काढायचं आणि कसं काढायचं? माझा मुलगा काही बोलत नाही गं, मुक्याचा मान सहन करतो तो. म्हणून मला असं वाटतं एक आई म्हणून की तू त्याला समजून घ्यावं. तो तुझ्यावरती जीव टाकतो ना. आत्तापर्यंत त्याने तुझ्यासाठी काय नाही केलं. त्या विराजसने तुझ्यावरती चारित्र्यावरती संशय घेतला, पण माझ्या मुलाने तुझ्याशी लग्न केलं, तुझ्या कुटुंबाला सावरलं. त्याची नोकरी गेलेली असताना तुझ्या कुटुंबाला सावरण्याचा तो प्रयत्न करत होता, त्यांच्यासाठी डबे पोचवत होता. अगं अजून काय करायचं होतं गं माझ्या मुलाने? तुझा इथे अपघात झाला, माझा मुलगा कुठलाही विचार न करता तुझ्यासाठी किडनी डोनेट करायला निघाला आणि तिथे माझ्या मुलाचा जीव धोक्यात आला. हे माहिती आहे तुला? ती म्हणते, नाही आई, मला खरंच याबद्दल काहीच माहिती नव्हतं. ती म्हणते, माझ्या समीरने तुझ्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावला, म्हणून मी तुला म्हणते की आता काही बोलू नको, जा ना हे घर सोडून. त्याला काहीही न सांगता शांतपणे निघून जा. तेवढी तू समंजस आहेत, मला काय बोलायचं आहे काय नाही हे तुला बरोबर माहिती आहे.
त्यामुळे तू जे करशील ते विचारपूर्वकच करशील, मला माहिती आहे. आणि मग नीलांबरी तिथून निघून जाते. तेव्हा इथे आता अर्पिताला वाटतं की बरोबर आहे, समीरने माझ्यासाठी खूप काही केले, आता मला इथे राहता कामा नये, मला इथून जायला हवं. अर्पिता सरळ आपली बॅग घेते आणि तिथून आता निघून बाहेर येते. जी रिक्षा येते तिला हात करून ती आता स्टँडवरती निघून गेलेली असते. आणि त्यानंतर इथे ती आता घरामध्ये नसते. जेव्हा समीर बाहेरून येतो आणि तेव्हा बघतो तर काय, इथे आता अर्पितासुद्धा नसते. कुणीच नाही आहे त्या रूममध्ये. अर्पिता गेली तरी कुठे, हा प्रश्न निर्माण झालेला असतो. तेव्हा तो अर्पिताला सगळ्या तिथे रूमभर शोधतो, आजूबाजूला शोधतो, आपल्या घरामध्ये येतो, तिथेसुद्धा तो सगळीकडे शोधत असतो. सगळ्या चाळकऱ्यांना शोधतो की अर्पिता मॅडमला बघितलं का, नाही बघितलं सगळेजण बोलत असतात. तेव्हा समीर डिरेक्टली जातो ते म्हणजे नीलांबरीकडे आणि तो म्हणतो की आई, अर्पिता मॅडम कुठे आहेत? तू अर्पिता मॅडम यांना घर सोडून जायला सांगितलंस का? खरं सांग, अर्पिता मॅडमला तू म्हणालीस का की तू आता माझ्या समीरला शोभत नाही, त्यामुळे तू घर सोडून निघून जा, असं तू म्हणालीस का? खरं सांग. तेव्हा ती म्हणते की मी तिला काही बोललेली नाही आहे, मी कशाला तसं बोलू, मी उलट तिला जेवायला दिलं, तिला गोळ्या दिल्या आणि घरी निघून आले, मला काय माहिती तुझी अर्पिता मॅडम कुठे आहे ते. तू म्हणतो आई, घे माझी शपथ की तू अर्पिता मॅडम यांना काहीच बोलली नाहीस, खरी शपथ घ्या आई, खोटं बोलू नकोस. तेव्हा ती म्हणते मी का तुझी शपथ घेऊ. तेव्हा समीरला कळतं की माझ्या आईच काहीतरी बोललेली आहे. त्यानंतर समीर स्वतः जातो आणि अर्पिताला आता सगळीकडे शोधतो. तो इथे आता लगेच सगळीकडे शोधत असताना ते रिक्षा स्टँडवरती, जिथे आता गाडी वगैरे पकडली जाते ना, तिथे आता जाऊन बसलेली असते. कुठे जायचं तिला काहीच कळत नसतं. तिच्या घरी गेली तर तिच्या घरी तर तिची आई, वहिनी सगळेजणच तिचा राग करतात. आणि आता इथे अर्पिताला नीलांबरीने सुद्धा जायला सांगितलेलं असतं. त्यामुळे ती विचार करत असते की करू तर काय करू, कुठे जाऊ. आणि ती तिथे जाता रिक्षा स्टँडवरतीच तिथे आता बसून राहिलेली असते. समीर तिथे जातो आणि म्हणतो, झालं, चाललात मला सोडून, आता माझी गरज नाही आहे तुम्हाला, पण मला तुमची गरज आयुष्यभर राहील, त्याचं काय कराल तुम्ही. तेव्हा ती म्हणते, असं काय बोलताय तुम्ही समीर, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आहे, तुम्हाला माहिती आहे, तुमच्यासारखा जोडीदार मिळायलासुद्धा नशीब लागतो. तुम्ही माझ्यासाठी स्वतःची किडनी तुम्ही द्यायला निघाला, स्वतःच्या जीवाची पर्वासुद्धा तुम्ही केली नाही, असं का केलं तुम्ही समीर. तेव्हा तो म्हणतो, अर्पिता मॅडम, अहो नवरा बायकोच्या या नात्यामध्ये एकमेकांना सपोर्ट करायचंच असतो ना, एक डगमगला दुसऱ्याने सावरायचंच असतं. तुम्ही आतापर्यंत या घरासाठी काय काय केलं, नेहमी सावरतच आलात की. स्वतःला कितीही त्रास झाला तरीसुद्धा माझ्या घरांच्या आणि घरातल्या माणसांच्या भल्याचाच विचार केलात ना तुम्ही. मग आता माझी वेळ होती आणि हे जे कुणी तुमच्या बाबतीत घडून आणलं, हे काही कुणीतरी म्हणजे अगदी योगायोगाने घडलं नव्हतं ना, जाणून बुजून कुणीतरी तुम्हाला त्रास दिला आहे. मग आता कोणी हे सगळं केलं आहे, त्या माणसाला शोधून शिक्षा तरी देऊ दे, की लगेच चाललात मला सोडून. तेव्हा इथे तो म्हणतो की अर्पिता मॅडम, एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणी काहीही बोलू दे, अगदी आईही, तुम्हाला जर माझं मेलेलं तोंड बघायचं असेल ना, किंवा मला इथे वेडं झालेलं बघायचं असेल, तर मात्र तुम्ही परत घर सोडून जा. तुम्ही जर निघून गेलात ना, तर मी हसणंसुद्धा विसरून जाईन अर्पिता मॅडम, माझ्या आयुष्यामध्ये आनंदसुद्धा राहणार नाही. त्यामुळे आता तुम्ही विचार करा की तुम्हाला काय करायचं आहे ते. तुम्हाला माझ्याबरोबर आयुष्यभर राहायचं आहे की मला दुःखी कष्टी करून इथे आता माझं हसणंसुद्धा विसरवून तुम्हाला माझ्या आयुष्यातून निघून जायचं आहे. तेव्हा ती आता काहीच बोलत नाही. ती म्हणते, नको समीर, मी तुम्हाला नाही शोभत आता, मला तुमच्या इथे रस्त्यातला काटा किंवा तुमच्या गळ्यातलं लोणनं बनायचं नाही आहे. मी तुमच्याबरोबर असेन तर तुम्ही मला सुखी ठेवण्याचा प्रयत्न कराली, पण तुमच्या मनातून जर मी उतरली तर मी स्वतःला कधी माफ नाही करू शकणार. त्यामुळे आता जसं आहे तसं राहू द्या, तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर आनंदी राहा ना, मी जाते माझ्या घरी. तेव्हा समीर म्हणतो की ठीक आहे, मग माझं मेलेलं तोंड बघायला या. ती म्हणते, समीर असं नका बोलू. तो म्हणतो, मग चला घरी, कुणाचं काही ऐकू नका, तुम्ही माझ्यासाठी चला, फक्त माझ्यासाठी. आणि तेव्हा इथे अर्पिताला शपथ वगैरे देऊन समीर पुन्हा घरी घेऊन येतो आणि नीलांबरीला म्हणतो की आई, जर तू अर्पिता मॅडम यांना पुन्हा या घरातून जायला सांगितलंस ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल आई.
मला अजिबात नाही आवडणार. तेव्हा ती म्हणते, हो बाबा, नाही जायला सांगणार, ठीक आहे. आणि त्यानंतर इथे आता समीर अर्पिताला आपल्या घरामध्ये घेऊन जातो. तिला इथे व्यवस्थित बसायला लावतो, पाणी प्यायला देतो आणि म्हणतो की पुन्हा ही चूक करायची नाही. तुम्ही घर सोडून जाणं ही तुमची चूकच असेल अर्पिता मॅडम, लक्षात ठेवा. आणि मग इथे दुसऱ्याच दिवशी वटपौर्णिमा असते आणि तेव्हा इथे वटपौर्णिमेसाठी एक झाड असतं. त्या ठिकाणी आजूबाजूच्या एरियातल्या सर्व बायका येत असतात आणि तिथे अर्पिताचं कुटुंब म्हणजे तिची आई, वहिनी, त्या दोघी पण आलेल्या असतात. आणि इकडून इथे आता नीलांबरी, तिची मुलगी रेणुका, या दोघीजणीसुद्धा आलेल्या असतात. आणि नीलांबरीने मुद्दामूनच इथे आता राजसीला सुद्धा बोलावलेलं असतं. ती राजसीला म्हणते की तुला इथे जन्मोजन्मी समीरसारखाच नवरा हवा आहे ना, मग त्याच्यासाठी व्रत कर आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी आहे ना पूजा पण ठेव आणि इथे वडाची पूजा करायला ये, 7 फेरे घ्यायला ये, असं सुद्धा ती सांगते. तेव्हा राजसीला खूप आनंद होतो. ती म्हणते, वाव, समीरसाठी मला व्रत करायचं आहे, मी नक्की करणार, मी वडाची पूजा नक्की करणार. आणि इथे आता अर्पिताची तब्येत बरी नसते. अर्पिता म्हणते, मी काय करू, नटून थटून मलासुद्धा आता ह्या पूजेला जायचं होतं. लग्नानंतरची माझी पहिली वटपौर्णिमा, मला समीरसाठी हे व्रत करायचं होतं. नटून थटून त्याच्या हातातून गजरा माळून मला जायचं होतं या पूजेला, पण तसं मला आता काहीच करता येणार नाही आहे. अर्पिता रडत असते. ती म्हणते, मी पण येते ना पूजेला. तेव्हा लगेच नीलांबरी म्हणते, काही गरज नाही आहे, नको येऊ, तिथे भरपूर माणसं असतात, उगाच तुला असं बघतील आणि मग आम्हाला लाज वाटेल, त्यामुळे येऊ नको. तेव्हा इथे अर्पिता आता आपल्या रूममध्ये रडत असते. समीर येतो आणि म्हणतो, काय झालं अर्पिता मॅडम? तेव्हा अर्पिता म्हणते की मलासुद्धा तुमच्यासाठी वडाची पूजा करायची होती हो. ही वटपौर्णिमा माझी लग्नानंतरची पहिली आहे. मला तुमच्यासाठी छान नटून थटून ही पूजा करायची होती, कारण तुमच्यासारखा नवरा मिळायला भाग्य लागतं आणि मला जन्मोजन्मी तुमच्यासारखाच नवरा हवा आहे. मग मला पूजा करायला नको का? आणि मला जाता येत नाही आहे, माझं किती दुर्भाग्य आहे ना हे. तेव्हा समीर म्हणतो, मग चला, मी तुम्हाला घेऊन जातो. अर्पिता म्हणते, खरंच तुम्ही मला घेऊन जाणार आहात? समीर म्हणतो, हो. ती म्हणते, कसं? पण मला जास्त चालतासुद्धा येत नाही आहे हो. तेव्हा इथे, पण मी चालेन, तुम्ही माझ्यासोबत असाल तर मी तुमच्यासाठी चालेन. तो म्हणतो की चालायची काय गरज आहे, तुमच्या मनामध्ये माझ्यासाठी पूजा करायची आहे ना, मग ती तुम्ही मनापासून करताय. चालतच गेलं पाहिजे असं काही नाही आहे. लांब असेल तर बायका गाडी करून सुद्धा जातात. चला, आपण रिक्षातून जाऊया, तुम्ही तयार व्हा, मी लगेच रिक्षा थांबवतो. तेव्हा अर्पिता म्हणते, ठीक आहे. आणि अर्पिता आता इथे व्यवस्थित थोडं तयार होते आणि ती रिक्षामधून जात असते. तेवढ्यातच तिथे अर्पिताची आई, वहिनी आणि नीलांबरी, रेणुका या दोघीजणी आलेल्या असतात. आणि मागून आता राजसी सुंदर तयार होऊन आलेली असते. समीरनेच घेतलेली साडी म्हणजे सिलेक्ट केलेली साडी इथे आता राजसी नेसून आलेली असते. आणि तेव्हा इथे आता रेणुका म्हणत असते, अगं राजसी, तू कशी काय इथे? तुझं तर अजून लग्न पण झालेलं नाही आहे. तेव्हा नीलांबरी म्हणते, अगं असू दे, लग्न नाही झालं म्हणून काय झालं, पण तिचं प्रेम आहे ना आपल्या समीरवरती. आणि बघ किती सुंदर दिसते ना आता आपली इथे राजसी. त्यामुळे आता इथे अर्पिता तर काय वडाची पूजा करू शकणार नाही, तिची अवस्थाच नाही आहे येण्यासारखी. मग आता राजसीने तरी पूजा करायला नको का माझ्या समीरसाठी, त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून. त्यामुळे या वेळेला वटपौर्णिमेची पूजा आणि वडाची पूजा हे सगळं काही राजसीच करणार असं नीलांबरी मुद्दामून म्हणत असते अर्पिताच्या आईला ऐकण्यासाठी. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिताची आई तिच्याकडे बघत राहते आणि म्हणते, लग्न झालंय का तिचं, वडाची पूजा करायला लावते. ती म्हणते, लग्न झालं जरी नसलं ना तरी लग्न ठरलं होतं, पण तुमच्या मुलीमुळे ते मोडलं. त्यामुळे मी तिचा सून म्हणून कधीच स्वीकार केला आहे आणि तिने माझ्या समीरचा नवरा म्हणून स्वीकार केला आहे. त्यामुळे आता तिने पूजा केली ना तरीसुद्धा चालेल. आणि त्यामुळे इथे राजसी जाऊन आता पूजा करत असते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, समीर आता रिक्षामधून अर्पिताला तिथे घेऊन आलेला असतो वडाच्या झाडापर्यंत. अर्पिता वडाच्या झाडाच्या इथे आता रिक्षातून उतरते. समीर तिचा हात पकडतो आणि तिला झाडापर्यंत घेऊन येतो. तेव्हा इथे राजसी म्हणते, समीर, हिला इथे येऊन काय गरज आहे सांग बरं थांबायची.
आणि हिला तू काय इथे आणलंस, काय गरज होती? मी आले होते ना तुझ्यासाठी वडाची पूजा करायला. तू मला जन्मोजन्मी हवा आहेस नवरा म्हणून, त्यासाठी मी आली आहे ना, मग हिला आणायची गरज काय होती? तेव्हा अर्पिता म्हणते, हो समीरसारखा नवरा तुम्हाला मिळावा इतकी तुमची लायकी नाही आहे, कळलं तुम्हाला? त्यांची बायको आहे त्यांच्यासाठी पूजा करायला, पूजा तर मीच करणार. तेव्हा इथे समीर म्हणतो, राजश्री तुला माझ्यासाठी पूजा करायची गरज नाही आहे. अर्पिता मॅडम आहेत ना, त्याच माझी बायको आहे, त्याच माझ्यासाठी पूजा करणार. तेव्हा अर्पिता पूजा करत असताना तिला आता चालत असताना चक्कर येते, तिला चालताना त्रास होत असतो. तेव्हा इथे समीर तिला सावरतो, तिला खाली बसवतो. त्यातूनही इथे अर्पिता उठून आता इथे पूजा करण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच समीर तिथे येतो आणि आता हॉर्न वाजवतो. तो आलेला असतो बाईक घेऊन, एक बाईक त्याने आणलेली असते. तो म्हणतो, अर्पिता मॅडम बघा. सगळेजण समीरकडे बघत असतात, कारण समीर एक उत्तम नवरा आहे हे पुन्हा तो सिद्ध करत असतो. तेव्हा तो बाईक घेऊन येतो आणि म्हणतो, अर्पिता मॅडम या, बसा हिच्यावरती. आज आपण दोघेजण सोबत वडाला इथे फेरे मारू, कारण तुम्ही मला जन्मोजन्मी हवं आहे बायको म्हणून, आणि जसं मी तुम्हाला हवं आहे तसं तुम्हीही मला हवे आहात ना. चला आपण दोघेजण सोबत आता वडाला फेरे मारूया. तो अर्पिताला गाडीवरती बसवतो आणि इथे झाडाच्या गोल गोल गाडी फिरवतो आणि इथे आता वडाला 7 फेरे मारले जातात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता जेव्हा अर्पिता ही पूजा करत असते ना, जेव्हा हे फेरे वगैरे मारले जातात, तेव्हा इथे राजसीला इतका राग येतो की अर्पिताने पूजा केलेली असते, इतका राग येतो की ती रागाने तिच्या हातातून आता ताट खेचण्याचा प्रयत्न करत असते आणि तो पाडण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, समीरला खूप राग येतो आणि समीर झणझणीत अर्पिताच्या समोरच राजसीच्या थोबाडीत लगावतो, अगदी जोरात. आणि तेव्हा इथे राजसीच्या थोबाडीत देऊन त्याने आता अर्पिताला, आपल्या बायकोला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न हा केलेला असतो.